या मृत्यूलोकामध्ये आपण येत असताना येण्याचा मार्ग एकमेव आहे, तो मार्ग म्हणजे आई. आणि या मृत्यूलोकामधून जाण्यासाठी अनेकविध मार्ग आहेत. कोणाचा नैसर्गिक मृत्यू आहे, कोणी आत्महत्या करून जातात, कोणाचा ॲक्सिडेंट होतो. असे अनेकविध मार्गाने, वेगवेगळ्या मार्गाने या मानवी देहाला जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत. पण या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी एकमेव रस्ता आहे, तो रस्ता म्हणजे फक्त मातृत्व हृदय, मातेचं अंतःकरण, मातेचं बुधार, दुसरं काही नाही. एका मातृत्व शक्तीचा आज आपण हे पुण्यस्मरण, पुण्यतिथी साजरा करतोय. माता म्हणजे ती आहे, आई म्हणजे ती आहे, जी 9 महिने 9 दिवस आपल्या मुद्रामध्ये वागवते. आणि न पाहता त्या मुलाचा चेहराही पाहिलेला नसतो, तरी सुद्धा त्याच्यावर निष्काम प्रेम करते, ती आई आहे. मुलगा जन्माला आल्याच्या नंतर त्याचा जन्म नैसर्गिक हो अथवा अनैसर्गिक हो, शक्यतो अलीकडचा जन्म नैसर्गिक नाही. पूजनीय श्रद्धेय वारकरी संप्रदायाचं भीष्माचार्य वक्ते बाबा सांगायचे, पूर्वीच्या बाया काम करता करता चालता चालता बाळंत व्हायच्या. पूजनीय बाबांचं वाक्य असायचं. आज ती परिस्थिती नाही. 2 गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळतात, जन्म आणि मृत्यू. प्रत्येकांचा जन्मही दवाखान्यामध्येच आहे आणि प्रत्येकांचा मृत्यूसुद्धा दवाखान्यामध्येच आहे. या दोन्ही गोष्टी आज आपल्याला दवाखान्याशिवाय जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. बाळ जन्माला आल्याच्या नंतर घरातील सर्व मंडळींना माहिती होतं आणि सर्वांचे फोन दवाखान्यामध्ये जातात. गेल्याच्या नंतर फोन करणारे काय विचारतात बरं? बाळंतीण कशी आहे असं विचारतं कोणी? काय झालं? आणि तिकडनं जर बोलणारा उत्साहवर्धक आनंदात बोलत असेल तर समजून चालावं उद्या पिढे वाटायचे. आणि बोलणारा जर गात्रगलित अवस्थेमध्ये स्वरातील कंपायमान जाणवत असेल तर समजावं बर्फी किंवा जिलेबी वाटायची वेळ आहे. परंतु ती माता, तिच्या पोटी काहीही जन्माला येऊ द्या, मुलगी असू द्या किंवा मुलगा, ते जेव्हा जन्माला येतं ना, ते बाळ ती घेते आणि आपल्या हृदयाला घट्ट पकडते. आपलं हातभर फाडलेला पोटाकडे ती पाहत नाही, पण ज्या जन्माला घातलेला बाळाकडे पाहते आणि त्या हृदयाला घट्ट पकडते. ती आई आहे, तिला आई म्हणतात. बऱ्याच वेळेला आपण पाहतो, ती बाळाचं संगोपन करत असताना, संवर्धन करत असताना, त्याला वाढवत असताना ज्ञानाचं, संस्काराचं संक्रमण त्याच्या बुद्धीमध्ये करत असताना कोणीतरी एखादी येते आणि विचारते, का गं काय नटवतेस त्याला? एवढं काय त्याच्यावरती तू संस्कार करते, एवढे काय त्याच्याशी तू खेळते बागडते, तू सांभाळेल का? त्यावेळी तिचं वाक्य बाहेर पडतं मुखातून. ती एकच बोलते, तू सांभाळेल का न सांभाळेल याच्यासाठी मी त्याचं संगोपन आणि संवर्धन नाही करत. माझं आजचं कर्तव्य आहे त्याला सांभाळणं. ती आई आहे, ती माता आहे. आपल्याला माहिती असेल नसेल, या विश्वामध्ये जगामध्ये 2 अशा माता होऊन गेल्या. त्या मातांचं नाव आहे मदालसा महाराणी आणि दुसऱ्या आईचं नाव आहे पिंगला. ते पिंगलेचं व्याख्यान तुम्ही तुमच्या जागर गोंधळामधून किंवा अनेक कथा कीर्तनातून ऐकताय. मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये आई ही सर्वोच्च भूमिकेतील आहे. आणि एक सांगू, आज एवढा चांगला योग आहे, वेदामध्ये असा श्लोक आलेला आहे. वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, न अन्नोदक समम दानम न तिथी द्वादशी समाहा न गायत्र्या परो मंत्रो न मातृ परदैवतम. या 4 गोष्टी या विश्वामध्ये, जगामध्ये याच्यापेक्षा आगळ्या आणि वेगळ्या नाहीत. न अन्नोदकम समम दानम, अन्नदानासारखं दुसरं दान नाही या जगामध्ये. न अन्नोदकम समम दानम
न तिथी द्वादशी समा, द्वादशी सारखी तिथी नाही. गायत्र्या परो मंत्र हा, न गायत्र्या परो मंत्र हा, गायत्री सारखा मंत्र नाही. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धिये यो नः प्रचोदयात्. या गायत्री मंत्रासारखा दुसरा मंत्र नाही. आणि पुढे वेद सांगतोय न मातु परदैवतम, आईसारखं दैवत या विश्वामध्ये जगामध्ये दुसरं नाही. दुर्दैव आज असं पाहायला मिळतं. मी मागच्या वेळी कीर्तनात ते बोलून गेलो, मकर संक्रांत नेमकी त्या आईवडिलांवरतीच बसून आली सध्या. तुकोबराय जसं म्हणतात ना, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पाप, जया नावडती मायबाप. म्हणजे 350-400 वर्षापूर्वी सुद्धा या मायबापांचे हाल होते काय, हे त्रिकाली ज्ञानी महापुरुषांनी जाणवलं. जिथे जगद्गुरु तुकोबारांना सांगावं लागलं, तुका म्हणे पाप, जया नावडती मायबाप. आई आणि वडील हे दोघं ज्यांना आवडत नसतील, समजावं तो पापी आहे. बाकी सर्व आवडतात. आज पाहायला मिळतं आपल्याला. पाहत असताना यांनी आपल्याला सन्मार्ग दाखवला. मी सांगितलं मदालसा महाराणी, या 2 आया अशा होऊन गेल्या. दोन्ही महाराणी होत्या, साम्राज्ञी होत्या, मोठ्या राजाच्या राणी होत्या. सार्वभौम ऐश्वर्य संपन्न सम्राट राजाच्या त्या दोन्ही राणी होत्या. पण आपल्या मुलांवरती संस्कार करत असताना, योग्य दिशा योग्य मार्गदर्शन करत असताना मदालसा महाराज सांगते, बाळा अरे काय झोपला तू, उठ. किती तुला अज्ञान रूपी निद्रेमध्ये किती दिवस झोपणार तू बाळा, जा जरा मोठमोठ्या तीर्थांमध्ये फिर, तीर्थयात्रा कर. त्या तीर्थयात्रामध्ये जे तत्वज्ञानी महात्मे असतील अशा तत्वज्ञानी महापुरुषांचे संवाद कर. आणि तुला जो योग्य वाटेल, जो वितंड बोलणार नाही, चुकीचं बोलणार नाही, अयोग्य बोलणार नाही, असा योग्य बोलणाऱ्या महापुरुषांना तू गुरु करून घे. उठ पुत्रा जा, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड. जया माझी आत्मज्ञानी, जो काना बोले वितंड, तो तू गुरु करी, तो तुझं बुजवील प्रचंड. उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड. पर्ययचे मदालसा, ही मदालसा महाराणी त्या बाळाला आपलं उपदेश करते. उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड. आई जीवनातील पहिली गुरु आहे. म्हणून मी सांगितलं अगोदर, अन्नदानासारखं दान नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री मंत्रासारखा दुसरा मंत्र नाही, आणि आईसारखं दैवत नाही. म्हणून जगाच्या पाठीवरती 750 वर्षापूर्वी ज्या ज्ञानेश्वरीचा जन्म निवासाला झाला, त्या ज्ञानदेवाने स्पष्टपणाने सांगून ठेवलं, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेचे कीर शरीरे लोण कीजे. जगामध्ये आपण तीर्थयात्रा करतो. सत्य घटना, आमच्याबरोबर तीर्थयात्रेला रामेश्वरला एक व्यक्ती आला आणि आईला तो बोलत नव्हता, पण आई मला विचारून आली आणि बाबा मला तुमच्याबरोबर यायचं. हे सत्य बरं. आम्ही रामेश्वरचा प्रवास करून बालाजीला आलो. कर्मधर्म संयोगाने काहीतरी झालं आणि त्या बालाजीच्या मंदिराच्या आम्ही प्रांगणामध्ये संध्याकाळची विश्रांती आम्हाला करायची होती. अक्षरशः त्या व्यक्तीनं त्या आईला सेवा दिल्या, आईला सेवा दिल्या. मला कळालं, माहिती झालं मला. मी त्यांच्याजवळ गेलो, डोळ्यात पाणी आणलं तिनं, आणि डोळ्यात पाणी आणून ती आजी सांगते, 70 ते 75 वर्ष वय होतं. आई सांगते ती, बाबा आम्ही दोघंही तीर्थयात्रेला आलो, सांगा बरं त्याला तीर्थयात्रा घडली असेल का. मला काय प्रश्नार्थक शब्दांमध्ये मला त्या विचारतात, बाबा सांगा बरं त्याने आज मला इथे शिव्या दिल्यात, त्याला तीर्थयात्रा घडली असेल का. जर आईच्या तोंडून जर हे शब्द असतील तर या जगामध्ये विश्वामध्ये तुम्हाला दुसरं कोणी तारवू शकत नाही. आशीर्वाद लागतो. मोठं व्हायचं असेल तर 3 गोष्टी लागतात. तुम्हाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर 3 गोष्टी लागतात. त्या तीन गोष्टी कोणत्या. एक प्रयत्न,
प्रारब्ध आणि तिसरी गोष्ट म्हणजे आशीर्वाद. प्रयत्न असेल, प्रारब्ध कमी पडलं तर तुम्ही यशस्वी होणार नाही. प्रयत्नही आहे, प्रारब्धही अनुकूल आहे, पण थोरा मोठ्यांच्या ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यामध्ये नसेल तर आयुष्य तुमचं यशस्वी होत नाही. मग तिन्ही गोष्टी एक वेळेला, युगपद ज्याला म्हटलं शास्त्रामध्ये, एकाच वेळेला एकाच सीमारेषेमध्ये यावे लागतात, तेव्हा मानवी जीवन यशस्वी होत असतं. म्हणून आपण बाहेर जात असताना, हे जग पाहत असताना, विश्व पाहत असताना, घरामध्ये सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, जे आई वडील आहेत ना, आवडत नसतील तर श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पाप जया नावडती मायबाप. हे स्पष्ट तुकोबारानं सांगून ठेवलं. आशीर्वाद आपल्याला घ्यायचा असेल, म्हणून मी सांगितलं पूर्वी आशीर्वाद देणारे हात खूप होते. कुटुंबामध्ये आशीर्वाद देणारी माणसं होती पूर्वी. नववधू लग्न झाल्यानंतर कुटुंबामध्ये आल्याच्या नंतर घरातील ज्येष्ठ माणसं हात उंचावून आशीर्वाद द्यायचे, आणि आशीर्वादामध्ये एवढी ताकद होती. आशीर्वाद देत असताना एक आशीर्वाद असायचा त्यांचा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बाई, तुझ्या पोटी येणारे जी मूल आहेत, हे 1-2 नव्हे तर 8 मुलं तुझ्या पोटी जन्माला यावेत, आणि अखंड सौभाग्य तुझं टिकून राहावं, हे आशीर्वाद देणारे माणसं कुटुंबामध्ये होते. आज आशीर्वाद द्यायला माणसं घरामध्ये नाहीत. आता कोण आहे घरामध्ये? हम दो, हमारे दो, आणि पहिले दो. आशीर्वाद द्यायला कुटुंबामध्ये माणसं ठेवले नाहीत तुम्हीच, पण आज दवाखान्याची वेळ आली. ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. या जगामध्ये जन्म प्रत्येकांचा आहे, यायचं इथे आणि जायचंही प्रत्येकांना. पण मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये 2 व्यक्ती इथे येतात. एक सामान्य जीव तुम्ही आम्ही, आणि एक विशेष जीव आहे तो संत महात्मे. या जगामध्ये आपल्याला आलोत, का आलोत, कशासाठी आलोत, नंतर आपला मृत्यू कसा होणार आहे, मृत्यू का होणार आहे, याचं कुठल्याही प्रकारचं संशोधन, आत्मचिंतन आपल्याकडं सामान्य जीवाला माहिती नसतं. विशेष ज्ञान लागतं जन्माचं आणि मृत्यूचं. ते विशेष ज्ञान संत महापुरुषांकडे असतं. सामान्य आणि विशेष एक साधा प्रसंग सांगेल मी आपल्याला. एका मुख्यमंत्र्याच्या जावयाच्या घरी चोरी झाली. आता फडणवीस म्हटलं असतं, पण त्यांना एकच मुलगी, आणखी लग्न न झाले तिचं. मुख्यमंत्र्याच्या जावयांच्या घरी चोरी झाली. पण ती चोरी अशी झाली, नुसतं संपत्ती पैसाच नेला नाही, पीठ आणि मीठ यासह सर्व घरातले चोरीला गेलं. आणि मग मात्र मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री पदही होतं. आता चोरी झाली, चोर तर पकडायचा, आणि चोराने कुठल्याच प्रकारचा मागे ठेवला नाही. काही चोर हुशार असतात, आणि चोरी जर केली ना, आयुष्याला पुरावी अशा चोऱ्या कराव्या. म्हणजे मी सांगतो असं नाही बरं का, गैरअर्थ काढू नका, चॅनल माझ्यासमोर आहे. नाही, बुरटे चोर आहेत. त्या माता मौलीच्या गळ्यातली मंगळसूत्र घेऊन जाणं, लहान बाळाच्या अंगावरती हात टाकणं, ते काय पुरणार आहे तुम्हाला? हे कशाला करताय? चोराने कुठल्याच प्रकारचा मागे ठेवला नाही. शेवटी मुख्यमंत्र्याला रेस्ट लागली. SP ला फोन केला, 2 दिवसामध्ये चोर पकडलाच पाहिजे, चोर पकडला पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर SP संपूर्ण जिल्हा किंबहुना महाराष्ट्रामध्ये एक जाहिरात पाठवली. आणि ती जाहिरात अशी होती, जो कोणी या चोराचा शोध लावेल तर 10 लाख रुपये बक्षीस दिला जाईल. एकाने पेपरमध्ये बातमी वाचली, आणि पेपरमध्ये बातमी वाचून SP ऑफिसला गेला, आणि SP साहेबांना सांगितलं, साहेब 10 लाख रुपये समोर ठेवा, तुम्हाला चोर सांगतो मी. SP वाटलं छान झालं. दररोजचा दबाव आमच्यावरती, त्यापेक्षा आम्हाला चोरी जर शोधत असेल, चोरीचा शोध लागत असेल तर काही अडचण नाही. आणि SP साहेबांनी 10 लाख रुपये त्याच्यासमोर ठेवले, आणि यांनी सांगितलं, चोरी केली ही माणसाने केली. काय म्हणतो SP साहेबांना? चोरी केली ही माणसांनी केली. आता चोरी माणूसच करत असतो. हां, शोध कुत्रे लावतात तो भाग वेगळा. चोरी माणसं करतात आणि शोध कुत्रे लावतात, ही इमानदारी आजही ती प्राणी आहे. हे सामान्य ज्ञान झालं.
विशेष ज्ञान त्याला माहिती नव्हतं, चोराचं नाव सांगू शकला नाही तो. सामान्य ज्ञान महत्त्वाचं नाही, विशेष ज्ञान लागतं. जन्माविषयी आणि मृत्यूविषयी विशेष ज्ञान जर असेल तर जन्म आणि मृत्यू दोन्ही गोड होत असतात. आणि एक सांगेल मी आपल्याला, शेवटचा क्षण आपला प्रवास सुखाचा समाधानाचा व्हावा वाटत असेल तर 2 गोष्टी लागतात. 2 गोष्टी, एक वासना संपवावी लागते आणि दुसरी गोष्ट पुण्याची शिदोरी बरोबर लागते, तो प्रवास सुखाचा होत असतो. वासना जर मागे राहिली तर महाराजांनी स्पष्ट सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तो कोणी असू द्या, मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये आपली वासना जर शिल्लक राहिली तर त्याच पद्धतीनं जन्माला यावं लागतं, किंबहुना जन्म घ्यावा लागतो. मग तो कोणी असू द्या, तुम्ही असू द्या की आमच्यासारखे असू द्या, कोणी असू द्या. प्रसंग असा झाला, साधू ज्ञानी विद्वान तपस्वी महात्मा, पण प्राणोत्क्रमण जवळ आलं, आपला आता मृत्यू होणार हे ठरलं, हे त्यांना कळालं. मृत्यूची वेळ समीप आली आणि मृत्यूची वेळ समीप आल्यानंतर त्या साधूने आपल्या 2 शिष्यांना सांगितलं, 2 शिष्य बरोबर होते. पण बाळांनो, ज्यावेळी मला चितेवर ठेवाल आणि चितेवर ठेवल्याच्या नंतर ज्यावेळेला माझा मृत्यू होईल, चितेवर मला ठेवाल आणि माझं शरीर चितेमध्ये भस्म होईल, त्यावेळी स्वर्गामधून घंटा वाजेल, तुम्ही समजून घ्यायचं की मी स्वर्गाला गेलो. आणि नाही स्वर्गातली घंटा वाजली ते मी आजही पृथ्वीवरती आहे, हे चिन्ह तुम्ही ओळखायचं. प्रसंग असा निर्माण होतो, साधू महात्मा जातात, प्राणोत्क्रमण झाला त्यांचा. अनेक शिष्य परिवार त्यांचे जमा झाले. प्रामुख्याने अंतरंग असणारे 2 शिष्य साधू महापुरुषांच्या जवळ होते. शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत चिता भिजली, पण स्वर्गातील घंटाचा आवाज मात्र आला नाही. शिष्य अंतरंग होते, गुरुला मानणारे होते. काही कालावधीनंतर दोघाही शिष्यांच्या मनामध्ये गुरूंच्या प्राणोत्क्रमणाविषयी आणि वैकुंठगमनाविषयी संदिग्धता निर्माण झाली, संशय निर्माण झाला. आपले गुरु स्वर्गाला गेले नाही. शेवटचा प्रसंग असा निर्माण झाला, त्या साधू महापुरुषांचा एक गुरुबंधू, ज्या महापुरुषांकडे दोघे एकाच वेळेला शिकले, ते गुरुबंधू एक दिवस त्या मठामध्ये आले, आश्रमामध्ये आले. आणि या 2ही शिष्यांनी योग्य व्यक्तीला, कधी कोणतेही तुमच्या आयुष्यातली अडचण असेल, योग्य व्यक्तीला विचारा. अयोग्य आणि चुकीच्या माणसाला कधीच प्रश्न विचारू नका. तुमच्या दुःखामध्ये अधिक भर टाकत असतात. दुःख जरी झालं तर चुकीच्या माणसाला कधीही विचारू नका. योग्य उचित अधिकारी संपन्न महापुरुषांना विचारा, तुमचं दुःख कमी होत असतं. ते गुरुबंधू आले आणि गुरुबंधू आल्याच्या नंतर गुरुबंधूंना विचारलं, स्वामीजी, आमच्या गुरुदेवांनी सांगितलं होतं की आम्हाला चितेवरती ठेवल्याच्या नंतर माझी पूर्ण शरीराचे राग झाल्याच्या नंतर चिता विझेल, तोपर्यंत माझ्यापर्यंत थांबून राहा आणि स्वर्गातून तुम्हाला घंटेचा आवाज येईल, समजून चालायचं की मी स्वर्गाला गेलो. त्यांचा आवाज नाही आला घंटेचा. शेवटी त्या महापुरुषाने सांगितलं, तुमचे गुरु कुठे राहत होते? म्हणजे समोरच्या खोलीमध्ये. समोरच्या खोलीमध्ये राहत होते. कसे राहत होते, कसे झोपले होते, या सर्व गोष्टीचा विचार त्या गुरु महापुरुषाने त्यांना विचारून घेतला. म्हणून समोर राहत होते. त्यांचा चेहरा पूर्वेकडे होता. दरवाजा खिडक्या उघड्या हो म्हणे, खिडकी पूर्वेकडे उघडली होती. सर्व तिथे जाऊन विचारल्याच्या नंतर पुढचा प्रसंग असा निर्माण झाला, ती खिडकी उघडली, पाहू द्या म्हणे मला. म्हणे बोरीचं झाड, हे बोरीचं झाड पूर्वीपासूनच आहे. पूर्वीपासून आहे? हो म्हणून पूर्वीपासून आहे. त्यांचा चेहरा कुणीकडे होता? म्हणे त्या बोरीच्या झाडाकडे होता. शेवटचा पुढचा प्रसंग असा निर्माण झाला, जा म्हणे ती समोरची बोर आहे ना, त्या बोरीच्या झाडाला एक बोर आहे, ते बोर तोडून आणा. त्या शिष्यांना बोर तोडण्यासाठी प्रवृत्त केलं. बोर घेऊन आले आणि बोर 2 हाताने ते बोरीचं फळ असं 2 हाताने फोडलं. आतमध्ये एक आळी होती आणि त्या महापुरुषाने सांगितलं, हे तुमचे गुरु आहेत, हे तुमचे गुरु आहेत. का बरं?
शेवटच्या क्षणाला प्राणोत्क्रमण होत असताना मृत्यूशय्येवरती पडल्याच्या नंतर त्यांना ही बोर खाण्याची इच्छा निर्माण झाली आणि शेवटी त्यांची वासना इथे गुंतल्यामुळे ते बोरीच्या झाडामध्ये जाऊन त्या फळांमध्ये जाऊन ती आळी बनली. आता काय करायचं, काही नाही म्हणे. पुन्हा चिता आणि रचा, शितेवरती या आळीला ठेवा, पुन्हा घट फोडा आणि घट फोडल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला स्वर्गातून घंटा आवाज येईल त्यावेळेस समजून चालायचं तुमचे गुरु स्वर्गाला गेले. पुन्हा त्या शिष्याने तोच क्रम केला, घट फोडला आणि त्या आळीचा देह भस्मसात झाला आणि स्वर्गामधून आवाज आला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. पहिली आपली वासना आपण आवरली पाहिजे. रविदासांचं तरी काय, जे आज चर्मकार कुळामध्ये जन्माला आले, रविदास त्यांचं नाव. रविदास महाराजांचं ह्याच प्रसंग आहे. एका शिष्याने सुंदर जोडे बूट त्यांना निर्माण करून ठेवले. काशीमधले विद्वान पंडित ब्राह्मण जोडे निर्माण करून दिले, पण आता घालण्याची वेळ नाही आणि देवळीमध्ये ते कोनाड्यामध्ये जोडे ठेवले, बूट ठेवले आणि पाहता पाहता प्राणोत्क्रमण झालं. कधी मी हे जोडे घालेल, कधी मी गुढे घालेल. शेवटी भगवंतांनी सांगितलं, तुला जोडे करणाऱ्यांच्याच कुळामध्ये जन्माला यावं लागेल. पहिली एक वासना आवरावी लागते. मला असं वाटतं आपली वासना नाही आवरत वासना. किती दिवस केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, काळ मर्यादा आहे, वेळ मर्यादा आहे. मागच्या वर्षभरापूर्वी एक क्लास 1 ऑफिसर होते, रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना मी भेटण्यासाठी गेलो. अरे रिटायर झाल्याच्या नंतर क्लास 1 ऑफिसर ते ज्यावेळेस पदावरती होते त्यावेळेस तर 2.25 लाख रुपये त्यांना पेमेंट होतं आणि रिटायर झाल्याच्या नंतर त्यांना 1 लाख रुपये आज सध्या पेमेंट आहे. भेटण्यासाठी गेलो मी. मोठा बंगला वगैरे, मोठ्या हायवेला त्यांनी ते घर बांधलेलं. म्हटलं साहेब आता काय करतात? काही नाही साहेब, मला जाताना टपरीमध्ये बसलेले पाहायला मिळाले. टपरी होती, ते सिगारेट, बिड्या, तंबाखू हे सर्व त्या टपरीमध्ये मिळत होतं. मी साहेबांना सहज विचारलं, साहेब ही टपरी कोणाची? आणि महाराज मीठ टाकली. कोणी? क्लास 1 ऑफिसरने. त्यांना मी विचारलं सहज, म्हटलं साहेब टपरी का टाकली बरं? काही नाही महाराज, तेवढंच मुलांच्या प्रपंचाला हातभार लागेल. त्या कुटुंबासाठी तुम्ही भार वाटतात तरी आपण आणखी म्हणतो त्या कुटुंबाला आपण हातभार लावायचा. तुम्ही भार झाला त्या कुटुंबासाठी. रिटायर झाल्याचे जर टपरी टाकणारी माणसं असतील तर कधी आसक्ती यांची सुटेल्या प्रपंचातील. पहिली गोष्ट तुमची वासना आवरली पाहिजे आणि दुसरी गोष्ट पुण्याची सिदोरी सामुग्री तुमच्याबरोबर लागते. शेवटचा क्षण आपला चांगला होत असतो, तोपर्यंत नाही आहे. ज्ञानोबरायांचं हे प्रतिपादन आहे ना, मालोस एरवी तरी पार्था जन्ममरणाची निमे कथा. जन्ममरणाची कथा ही आहे नाही, संपवायची असे आपल्याला तर पुण्याची सामुग्री बरोबर लागते. श्वेत राजाची कथा आपण ऐकत आलेला असाल. त्या श्वेत राजाच्या कथेमध्ये असा प्रसंग निर्माण झाला. श्वेत राजांनी जीवन जगत असताना जीवनामध्ये अन्नदान कधीच केलं नाही. एवढा मोठा राजा, ऐश्वर्य संपन्न, पण मानवी जीवनामध्ये तुम्ही गृहस्थी आहात, जेवढं जमेल तेवढं तुम्ही अन्नदान, भूमिदान जे काही करता येईल ते करत राहा. तुमच्यासाठी ते खूप तारणहार आहे. श्वेत राजाने अन्नदान कधी केलं नाही आणि श्वेत राजाचा मृत्यू झाला. श्वेत राजाचा मृत्यू झाल्याच्यानंतर श्वेत राजा वरती गेला. मग तो नरकवासी असेल किंवा वैकुंठवासी असेल ते मला माहिती नाही. वरती गेल्याच्यानंतर श्वेत राजांना प्रसंग असा सांगितला जातो, गरुड पुराण तुम्ही लावतात आणि गरुड पुराण शक्यतो श्रावण महिन्यामध्येच लावतात. कधी लावता सावकार? सावकार आता दवाखान्यातून आले. गरुड पुराण जे लावतात ना तेव्हा आपण ऐकायला नसतो. आपल्यासाठी गरुड पुराण असतं. आज इथे नानींचा माझ्या मागे फोटो आहे. नानींच्या नावाचे पुढे कैलासवासी शब्द असेल. कधीतरी आपण आपल्याच मनाला एकांतामध्ये असताना अंतर्मुख वृत्ती करून आपण आपल्याच मनाच्या नावाच्या पुढे कधी कैलासवासी, बाबागिरी असं आपल्या मनालाच आपण लावून घ्या आणि मग आपले पाय जमिनीला टेकलेले राहतात. कधीतरी त्या गोल फोटोमध्ये आपला फोटो ठेवून पहा आणि कधीतरी आपल्या नावाच्या खाली भावपूर्ण श्रद्धांजली असा शब्द वाचा आपल्याच नावाच्या पुढे. मग आपल्याला कळेल मृत्यू म्हणजे काय असतो. गॅरंटी नाही आता जीवनाची.
कुठलीच गॅरंटी नाही. पूर्वी 100 वर्ष झाल्यानंतर शताब्दी साजरा करायचे, 100 वर्ष झाल्याच्यानंतर. आता 100 वर्षाची कल्पनाच राहिली नाही. मग आता 80 वर्षात सहस्र चंद्रदर्शन साजरा करायला लागली. आता 80 वर्षेसुद्धा आम्ही जगू का न जगू याची शाश्वती नाही, गॅरंटी नाही आहे. आता 75कडे लोक आले, आता अमृत महोत्सव साजरा करायला लागले मोठी मोठी माणसं. 75 वर्षे जगू का न जगू याचीही शाश्वती नाही आहे. माणसं असा 61 साजरा करायला लागले आणि 61-60 वर्षे जगू का न जगू याचीही गॅरंटी नाही. आता सुवर्ण महोत्सव 50 वर्ष झाले तर लोक सुवर्ण महोत्सव आता साजरा करायला लागले. आणि मागील 2 वर्षापासून लोक आता प्रत्येक वर्षाला साजरा करतात. त्याचं नाव काय? आमचा केलं त्या दिवशी. आता काय गायशरी म्हटलं, गॅरंटीच नाही राहिली. काही दिवसाने म्हणतो आता दररोज जिवंत आहेत का नाही, आपलीच नाडी आपलं शोधायची वेळ येते का काय? ही शाश्वती नाही राहिली आयुष्याची. क्षणभंगूर नाही भरवसा, भारे साबद तोडा माया अशा. हे संत वचन आहे ना, कुठंतरी आपल्याला थांबावं लागतं. लक्षात ठेवा, 2 गोष्टी आहेत त्या परमात्म्याने आपल्यासाठी दिल्या. 2 गोष्टी जगद्गुरू तुकोबारायांनी खूप सुंदर सांगितलं आपल्यासाठी. त्या 2 गोष्टी कोणत्या? त्या भगवंताने आपल्याला जे काही दिलं ते जगद्गुरू तुकोबारायांसारखं जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं ठेवा आणि उर्वरित तुकोबारायांसारखं या जगासाठी, कल्याणासाठी, विश्वासाठी, समाज हितासाठी वाटून द्या. नाहीतर जाताना ते इथेच सोडून द्या. 2च गोष्टी आपल्याला करता येतात. बरोबर घेऊन जाण्याची योजना आणखी तर भगवंताने केलेली नाही. आणि मला असं वाटतं बरोबर घेऊन जाण्याची सुविधा जर असते, स्वतःबरोबरचं नेलंच असतं, पण दुसऱ्याच्या सुद्धा काय नेता येईल हा प्रयत्न असता. जिवंत असताना एकमेकांना त्रास देणारी माणसं आपण पाहतो. आपला शेवटचा क्षण कसा होईल म्हणून अन्नदान हे सर्वात महत्त्वाचं आहे. अन्नोदकम समम दानम. अन्नदानासारखं दान नाही. श्वेतराजांची गंमत अशी झाली, श्वेतराजांना ज्यावेळेस वरती नेलं आणि स्वर्गस्थ देवादिकांनी अर्थात यमराजांनी तिथं खाण्याची सुविधा नसते. इथे तुम्ही जे काही दान कराल ते तुम्हाला तिथे मिळेल. किंबहुना तुमच्या चिरंजीवाने दान करावं लागतं, तेव्हा तुम्हाला तिथे चांगलं मिळतं. म्हणून मुलं चांगले असावे लागतात, मागे संतती चांगली असावी लागते. आज नाना असतील, रंगनाथ नाना असतील किंवा नानी असतील, बाबासाहेब दादा असतील किंवा बाप्पा अर्थात जगन्नाथ पाटील मार्कंडे, बाबासाहेब पाटील मार्कंडे हे दोघं चिरंजीव या मायबापाला जपले. मी पाहत असायचो. आता थोडंफार होणारच, थोडीफार कुरबुर होत असते. पळसाला कुठे जा, पळसाला घरोघरी आपलेच दात, गाव तिथं जसा हरिपाठ चाललाय. हे कसं कळतं पहा ना. हे सुचत नाही का चांगलं वागायचं? ज्यांनी जन्माला घातलं त्यांच्याविषयी जर आपण एवढं कृतज्ञ वागत असो, मला असं वाटतं परमेश्वरसुद्धा माफ करणार नाही माफ करणार तो. ते मी अगोदर बोललो प्रवचनाच्या निमित्ताने, या जगामध्ये येण्याची एकमेव व्यवस्था आहे. ती व्यवस्था जर काय असेल, मातेचं उदर येण्याचे या जगामध्ये दुसरं व्यवस्था नाही. आयोनी संभव प्रगटाला हा राघव. आयोनी संभव असेल, पण परंतु माता कौशल्याचं उपाधी लाभावी लागली, आई तिला करून घ्यावं लागलं, तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र या जगामध्ये आले. येण्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे मातृत्व हृदय. जाण्यासाठी अनेकविध मार्ग आहे. श्वेत राजाला तुमच्या मागची पिढी कशी आहे म्हणून मागे कमवून ठेवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा ती मुलं बाळे त्यांचंही संगोपन करा, स्वतःसाठी वापरा आणि मुक्त हस्ताने दानधर्म करण्यासाठी नेहमी प्रवृत्त होत राहा. श्वेत राजाने दानधर्म केला नाही. श्वेत राजाचा मृत्यू झाला, यमाने वरती नेल्याच्या नंतर पुढचा प्रसंग असा निर्माण झाला, तुम्ही जर दानधर्म इथे केले असेल, अन्नदान तिथं खाण्यासाठी मिळतं तुम्हाला, असं धर्मशास्त्र सांगतंय. श्वेत राजाने दानधर्म न केल्यामुळे जेव्हा केव्हा भूक लागेल तेव्हा ते देवदेवता, स्वर्गस्थ देवदेवता श्वेत राजाला खाली पाठवायच्या आणि जिथे त्यांचा मृत्यू झालेला होता, जिथे ते पडलेलं प्रेत होतं त्यांचं,
ते प्रेताचे लचके तोडून खायचे. लचके आपल्या शरीराचे लचके श्वेत राजा तोडून खात होते. प्रसंग असा निर्माण झाला, अगस्त्य ऋषी तिथे त्या सरोवराच्या काठावरती आले आणि सरोवराच्या काठावरती अगस्त्य ऋषी आल्याच्या नंतर अगस्त्य ऋषीने तो प्रसंग पाहिला. येणारा व्यक्ती विमानामधून येतो आणि ज्याचे लचके तोडून खातो, मांस खातो, या दोघांचे चेहरे सारखेच आहेत. विमानामधून आलेल्या व्यक्तीला सहज प्रश्न केला अगस्त्य ऋषींनी, आपण कोण आहात? विमानामधून आपण आलात, एवढे दिव्य आपलं स्वरूप आहे, आपण कोण आहात? त्यावेळेला ते श्वेत राजा सांगतो, मी श्वेत राजा आहे. मग हे का करता तुम्ही असं? त्यावेळेस अगस्त्य ऋषींना श्वेत राजांनी सांगितलं, गुरुदेव, माझ्याकडनं कुठल्याच प्रकारचं अन्नदान न घडलं. मी राजा असताना माझ्या मस्तीमध्ये मी जीवन जगलो. कुठल्याच प्रकारचं अन्नदान न घडल्यामुळे आता माझं मांस मला खाण्याची वेळ येते जेव्हा केव्हा भूक लागेल तेव्हा. आता एक काम करा. अगस्त्यांनीही प्रश्न केला, आता मी काय करू? त्यावेळेस अगस्त्य ऋषीने सांगितलं, तुम्हाला एक करता येईल. तुमच्या गळ्यामध्ये दिव्य माला आहे. काही ठिकाणी कंकण सांगितलं, काही ठिकाणी कंकण सांगितलं. ती दिव्य माळा गळ्यातली माझ्याकडे द्या आणि त्या दिव्य माळेमधून मी अन्नदान करेन. आणि श्वेत राजांनी सांगितलं, जा गुरुदेव, एवढं अन्नदान माझ्या नावाने करा. ते घेतलं. 2 प्रभाव मी ऐकलेले आहेत, पण एक प्रभावातला असा प्रभाव सांगितला जातो, ते पुढे अगस्त्य ऋषींनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राकडे ते सुवर्ण दिलं आणि सोनं दिल्याच्या नंतर अगस्त्य ऋषींकडे प्रभू श्रीरामचंद्र पाहत राहिले. त्याचं कारण असं होतं, आपण तर संन्यासी आहात आणि आपल्याकडून सोनं कुठून आलं? आता असते आता प्रभू श्रीरामचंद्र नसतं विचारलं. आता असते कलियुगातील, आता माझ्याकडे नका पाहू. असते जर पूर्वी संन्याशांकडे सोनं नव्हतं. निष्कांचन वृत्तीनं जीवन जगणारा साधू म्हणजे संन्यासी. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राने श्वेत राजांना विचारलं, गुरुदेव, आपल्याकडे सोनं आलं कसं? इत्यंभूत कथा सांगितली. रामा, श्वेत राजाने माझ्याकडे दिलेलं हे आहे. आणि श्वेत राजाला वरती जात असताना कुठल्याच प्रकारचं अन्नदान न घडल्यामुळे स्वतःच्याच शरीराचे लचके तोडून ते मांस खाण्याचे त्यांच्यावरचे प्रसंग आला. त्यांनी हे सुवर्णदान माझ्याकडे दिलं, हे तुमच्याकडे मी देतो. रामा, याचं अन्नदान करा. आणि श्वेत राजाने दिलेलं सोनं आणि त्या सोन्यातून प्रभू श्री रामचंद्राने अन्नदान केलं. परिणाम श्वेत राजाला वरती खाण्यासाठी भेटलं. 2 गोष्टी मृत्यूला आपण सावध होत असताना वासना आवरा आणि पुण्य निर्माण करा, शेवटचा क्षण आपला चांगला होईल. म्हणून तर ज्ञानोबारायांना सांगावं लागलं. माऊली सांगतात, एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, आयशा प्रयत्नाते आस्था बेसयाची. असा प्रयत्न करा, अशी आस्था निर्माण करा जीवनामध्ये. आणि दोष दर्शन जर आपल्याला झालं कुठल्याही गोष्टीचं, तर त्या दोष दर्शनामधून आपल्याला एक दिवस वैराग्य निर्माण होत असतं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म मृत्यू जरा व्याधी आणि दुःख याचं दर्शन आपल्या आपल्या डोळ्याने आपल्याला व्हायला गरजेचं आहे. होतं माणसाला. ह्या गोष्टी लोकांना कळतात, पण कधी कळतात, साठी ओलांडली की लोकांचं एकच वाक्य असतं. आम्ही जर घरी गेलो ना, आम्ही जर विचारलं ना, बाबा कसं काय चाललं तुमचं, त्यांचं एकच असतं, बाबा या संसाराचं काहीच खरं नाही. पण कधी प्रपंच रचना भोगुनी सर्वही त्यागिली. मग जोपर्यंत अंगामध्ये मस्ती होती तोपर्यंत मौज मजा करावीशी वाटली, मस्ती का जिरली, माणसं शेवटचा क्षण एकच असतो, पश्चातापाची उद्गार असतात. या संसारात काहीच खरं नाही. मला असं वाटतं, या संसारात काहीच खरं नाही ही संकल्पना जेव्हा तुम्हाला कळायला लागलं तेव्हापासून जर तुम्ही वाटचाल करत असताना ठेवली तर दुःख होणार नाही, कुठलंच दुःख होणार नाही. आज आपण आपल्यासाठी नाही आणि कुटुंबासाठी नाही, कोणासाठीच जगत नाहीत आपण. मी नानांच्या वर्षा श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तनात सांगितलं का मला आठवत नाही, पण मी बऱ्याच वेळेला सांगितलं तो प्रसंग आहे, सत्य घटना आहे.
आपण काहीच करत नाही या गोष्टीमध्ये. आपण सुख समाधान शोधतो, पण बाह्य बहिर्मुख होऊन अंतर्मुखामध्ये नाही करत. आपण कोणासाठी जगत नाही. आम्ही आळंदीच्या वास्तव्यामध्ये सत्य घटना ती घडलेली आहे. मला सांगते काय, मला सांगितलं आठवत नाही, पण मी नसरी सांगितलं असेल तर दुरुक्ती दोष म्हणून पुन्हा तुम्हाला सांगेल मी. ती सत्य घटना आहे. आळंदीला आता महापूर आलता. चाकण चौक आहे. चाकण चौकामध्ये पुढे गोपाळपुऱ्यामध्ये आमची मधुकरी असायची आणि रायाला नव्या पुलाच्या साईडला पूजनीय भीमसिंह बाबांनी घेतलेली जागा, भगवानगडाची जागा असायची. तिथून निघायचो आम्ही आणि चाकण चौकातून जाण्यासाठी आम्हाला गोपाळपुऱ्यामध्ये लोहगावकरांची धर्मशाळा, तिथे आमची मधुकरी असायची. 12 जण, एका मधुकरीमध्ये 12 जण. मग ते बरोबर असे वाटे करायचे. वाटे आजही आता तुम्ही सर्व माळकरीत माझ्यासमोर आपल्याकडे पण वाटे करतात, पण आपले वाटे वेड्या बाबळीखाली असतात. बरोबर ना भीमदादा? माहीत ना? चला जाऊ. आम्ही असे मधुकरीचे वाटे असायचे. समांतर भाकरी, चतकूर भाकरीसुद्धा जास्त एकमेकाला देत नसायचे वाटे करणारे. चतकूर चतकूर पुन्हा घ्यायचे. खूप मौज असायची त्याच्यामध्ये. त्या मधुकरीतला खाण्याचा आनंदच वेगळा होता. आज आम्हाला पाचवी पक्वान्न भेटतात, नाही पचत ते. मधुकरी घेतली आम्ही. 4-5 जण आम्ही गुरुबंधू एकाच बाजूला आम्हाला जायचं होतं. मध्ये मधुकरी घेऊन आम्ही निघालो. तेवढ्या वेळामध्ये रस्त्याने जात असताना त्या चाकण चौकामध्ये गोरीपान उंचपुरी अतिशय देखणी 70-75 वर्ष वय असताना सुद्धा ती माऊली, ती आजी अतिशय रूपवान दिसायची. सडपातळ बांधा, अंगावरती असे फुलांची जुनी नऊवारी साडी, अतिशय सुंदर आजी बसलेली आम्ही पाहिली. आम्ही तेव्हा काही बोललो होतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती आजी आम्हाला त्याच वट्यावरती त्याच चौकामध्ये पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी पुन्हा तिथेच, मात्र आता आजी खाली लवणलेली होती, खाली झोपलेली होती. आजीच्या जवळ आम्ही गेलो. आम्ही सर्व ग्रामीण भागातील माणसं, मुलं आम्ही सर्व. आजी आजोबा आम्हाला माहिती, अशा सामान्य कुटुंबातील वाढलेले आम्ही सर्व गुरुबंधू त्या आजीच्या जवळ गेलो आणि आजीच्या जवळ गेल्यानंतर आजीच्या अंगाला हात लावला. आजीला प्रश्न केला, आजी आज 3 दिवस झाले आम्ही तुम्हाला या ठिकाणी पाहत होतो, आपण कुठून आलेला आहात? आजी हळूच उठल्या आणि सांगितलं, बाळांनो मी पुणे जिल्ह्यामधलीच आहे. मग इथे का बसला 3 दिवस झाले? काय नाही रे बाळांनो, माझा बाळ मला बाबर आजीचे शब्द, माझं बाळ आलं, माझा मुलगा आला, मला म्हटलं आई चल आळंदीला घेऊन जातो तुला माऊलींच्या दर्शनासाठी. मग तो, मी आणि माझा नातू आम्ही तिघेही आलोत आणि मला सांगितलं इथे बस आई, 10 मिनिट इथे बस. 10 मिनिटामधून मी मागे येतो आणि मग आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी आपण समाधी मंदिराकडे जाऊ. काय झालं आजी पुढे? अरे बाळांनो 3 दिवस झालेत, डोळ्यामध्ये वाद घालून मी माझ्या बाळाची वाट पाळते रे, पण आणखी नाही आला तो, नाही आला आणखी. आजी येईल तो. आम्ही आमच्या मधुकरीतली अर्धी एक भाकरी त्या आजीला दिली. थोडं आमच्याजवळ असणाऱ्या एका पात्रामध्ये तिला भाजीही दिली. आजी ही भाकरी घ्या आणि जेवण करा, येईल तुमचा मुलगा. आणि आम्ही निघालो तिथून. 4थ्या दिवशी आजी तिथेच, 5व्या दिवशी आजी तिथे, 6व्या दिवशी आम्ही पुन्हा जातो. भाकरी दिली पण आजीने भाकरीला हात लावला नाही, नको म्हणे बाळांनो. 8व्या दिवशी मात्र आजीचा कंठ शब्द मुखातून फुटत नाहीत, डोळे खोल गेलेले आहेत, एक शब्दही मुखातून बाहेर पडायला तयार नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आजीला आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. पण स्वाभिमानी माणसं असतात ना, मृत्यूला सामोरं जातात पण कोणासमोर हात पसरत नाहीत. स्वाभिमानांचा हात भाग असतो. करारी बाणा स्वाभिमान माणसं कधी गहाण टाकत नाहीत. 9व्या दिवशी आजी आम्हाला त्याच ठिकाणी त्याच वेळेला मृत्यू झालेली पाहायला मिळली, पण मुलगा नाही आला आजीचा. आजीला आम्ही विचारलं होतं, आजी मुलगा करतो काय तुमचा? पण पोरांनो माझा मुलगा
पुण्याला क्लास 1 ऑफिसर आहे, सूनसुद्धा जॉबला आहे, सर्व्हिसला आहे. किती मुलं? एकच मुलगा आहे आणि एकच मुलगा, एकच सून आणि त्याला एक मुलगा, एकच मुलगी आहे. गडगंज श्रीमंत आहे. माझे मालकसुद्धा सर्व्हिसला होते. आजी मालक माझे गेले बाळांनो, वैकुंठवासी झाले. मला सांगा, या श्रीमंतीला काडी लावायची का? हे कोणासाठी कमवून ठेवतोय आपण? ज्यांच्या पोटी जन्माला आलो, ज्यांनी विश्व दाखवलं, जग दाखवलं, त्यांच्याविषयी जेवढं आम्ही एवढं कृतज्ञ होत असू, मला असं वाटतं आशीर्वाद तुम्हाला देवसुद्धा देणार नाही. हे जिवंत देव आहेत, ज्यांनी विश्व दाखवलं तुम्हाला, आणि यांच्याविषयी तुम्ही एवढी प्रतारणा करत असाल. आपल्याला करायचं हे कोणासाठी? पण जीवन जगत असताना आपलं आयुष्य आपलं सुखाचं, समाधानाचं आणि समृद्ध व्हावं वाटत असेल तर पहिली गोष्ट, ज्यांनी जन्माला घातलंय त्यांचं संगोपन करा. आहे तशा अवस्थेमध्ये जशी तुमची अवस्था असेल तशी व्यवस्था ठेवा. तुम्ही शेतकरी असाल, जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हा त्यांना जेवू घाला. तुम्ही भाजी भाकरी खात असाल, मीठ खात असाल भाकरीबरोबर, त्यांना मीठ आणि भाकरीच वाढा, ती खायला तयार आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर आपण आपल्या आईवडिलांचं संगोपन होऊन आपलं जीवन यशस्वी होत असेल. मग 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. प्रयत्न, प्रारब्ध आणि आशीर्वाद या त्रिपुटीच्या माध्यमातून आपलं जीवन आपण समृद्ध करू शकतो. म्हणून ज्ञानोबारायांना सांगावं लागलं. माऊली सांगतात, आपलं आयुष्य सुखाचं व्हावं वाटत असेल एकच करा. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐशा प्रयत्नाते आस्था वेय जयाची. ऐशी प्रयत्न करा. ही जन्म मरणाची कथाच कधी ऐकायला मिळणार नाही. तसे येण्याचे शरीरा येणे सरे किंबहुना येरे झाडे चिडा पडे. या शरीराने या मृत्यूलोकामध्येच आणि या शरीरावरती घालून जन्ममृत्यू संपवायचा ही उत्तम संधी त्या परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आज नानी आपल्यामध्ये नसतील, पण तरीसुद्धा या दोघा बंधुद्वयाने, या दोन्ही आईवडिलांना त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या परीने, त्यांच्या कौटुंबिक सुखसुविधानुसार त्यांचं संगोपन केलं आणि दोघांचाही शेवटचा श्वास खूप चांगला झाला. दोघेही पती पत्नी एकादशीच्या दिवशीच गेले आणि दोघंही माळकरीच होते. पण एक वेळचा खूप मोठीच गंमत असते. जीव किती असतो पहा बरं का. नाना तंबाखू खायचे ना. एकदा हळूच नानीनं तंबाखू घेतली हातामध्ये, बरं का. काय पती पत्नीचा जीव असतो कळत नाही, आणि हळूच घेतली. आता हे बोलायचे, बाप्पा बोलायचे, तंबाखू खायला राग यायचा. मग पोरगं तर पाहिल, पतीला तर तंबाखू द्यायची देऊन. हळूच नानीनं अशी तंबाखू घेतली, हात मागे घेतला, असं खणवलं, हळूहळू हातात ठेवली. नाना म्हणतात, काय? धरा म्हणे, धरा. काय दिलं? तंबाखू. मला असं वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं असं मनोमिलन जर राहील ना, तर मुलं तुम्हाला त्रास देणार नाहीत. दुर्दैव असं आहे, 60 वाले तुमचंच जमत नाही. म्हातारीचं तोंड पाहत नाही आणि म्हाताऱ्याचं तोंड पाहत नाही, आणि आयुष्यभर चांगले वागतात बरं का. आयुष्यभर इतकं प्रेमाने वागतात, पण शेवटीच काय होतं काही कळत नाही. पण दोघांचं फिसकटतं. तुमचा जीव जर चांगला असेल तर मुलांची सुद्धा ताकद नाही की तुम्हाला त्रास देण्याची. भीक मागू आम्ही दोघं रस्त्याला, पण तुमच्या शिव्या खाणार नाहीत ही धमकी त्यांना द्या, ते काहीच करणार नाही. म्हणून असा प्रपंचिक जीवन आपण जगत असताना या जीवनातील आपला शेवटचा श्वास, शेवटचा क्षण चांगला व्हावा वाटत असेल तर परमेश्वराचं चिंतन करत कुठेतरी आपली वासना आपण कळावी, थांबावी, आणि पुण्याची सामुग्री आपण बरोबर घ्यायची. आपलं जीवन चांगलं होईल. आज खऱ्या अर्थाने नानींच्या वर्षा श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण, हे पुण्य आहे. आज हा जीव खऱ्या अर्थाने मुक्त होत असतो. वर्षभर आपण त्यांच्या निमित्ताने केलेलं भजन, पूजन, अन्नदान हे त्यांच्या पदरामध्ये टाकायचं असतं, आणि आज हा जीव खऱ्या अर्थाने तो वैकुंठ गमनाच्या रस्त्याला लागत असतो. वैतरणी नदी तरुण तो आत पुढे जात असतो. या सर्व क्रिया आपल्या पुण्य माध्यमातून करायचे असतात. हे पुण्य आपण त्यांच्या पदरामध्ये टाकून त्यांचा भावी आयुष्य, म्हणजे त्यांचं पुढील आयुष्य त्या परमेश्वराने चांगलाच घडवावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी